मोहिते पाटलाला सांगोला कायमच प्लस असतोय आणि ह्या वेळेस तर जास्तच असणार आहे. शहाजी बापून मुलाखत दिली काल मी बघितलं की 40,000 लीड देणार आहे रणजित सिंगला. 768 मतांनी निवडून आला आणि त्याला 40,000 कुठं लीड देणार आहे. बापू आता पुन्हा नाही, कारण या तालुक्यातल्या प्रत्येक ऑफिसमध्ये भ्रष्ट कारभार आहे. टक्केवारी कमिशन शिवाय काही इथं कामच नाही. आमदारकीचं कसं आहे, राजन पाटील पुन्हा माडकांच्या पाठीमागं राजू खरे का ते कदम आलेत ते महाडिक 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 आम्ही सुद्धा बापूलाच मत दिले गेल्या 5 वर्षाला सुद्धा, पण उद्धव ठाकरे बरोबर त्यांनी गद्दारी केली ना. राजू आपण निवडून आलो तिथं कडत आहे, गाठ नाही, गरीब शेतकऱ्याची गाठ नाही, काय नाही. येतोय ऑफिसला जातोय ऑफिसला. बाबासाहेबाला कोण अडवू शकत नाही. भाजपवर लोकच नाराज आहेत आणि काम तर काय केलं, घोषणाशिवाय बाकी काहीच नाही. आमदारकीला यावेळेस आम्ही शहाजी बापूलाच निवडून देणार. आम्ही गणपतरावचे देशमुखच्या पाठीमागे आजपर्यंत होतो. मी गणपतरावच्या विरोधात नाही, अजूनसुद्धा त्यांच्या विरोधात नाही, पण यावेळेस मला शहाजी बापूलाच मतदान का करायचं आहे तर पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे आणि बाबासाहेब देशमुख काही पाणी आणू शकत नाही. अटीबेटी घ्यायची गरज नाही, फक्त त्यांची कामं चांगली व्यवस्थित झाली. आम्हाला दुसरं काय पाहिजे हो त्यांच्याकडून. कोणी काही करू दे, हालगेला निवडून येणार बाबासाहेब देशमुख 40,000. शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार या सांगोला तालुक्यामध्ये विजय होईल. माड्यामधून धनगर समाजाचा उमेदवार असावा. गोपीचंद पडळकरला सुद्धा या भाजप सरकारनं फसवले. 2014ला म्हणले की धनगर समाजाला आरक्षण देतो, पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो, कॅबिनेट राहिलं. महाराष्ट्रात 2 नंबरला धनगर समाज असून सुद्धा एकही धनगर समाजाला खासदारकीला जागा दिलेली नाही. भाजप आल्यामुळं आम्हाला लई टेन्शन आले. त्यात मराठ्याला आरक्षण नाही. शहाजी बापूला आम्ही मतदान देऊ, पण शहाजी बापूंना पक्ष सोडला पाहिजे. चर्चा फक्त एकच आहे, बाबासाहेब देशमुख, दुसरी चर्चाच नाही. सांगोला वालीच नाही तर दुसरा कुठल्या. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. दर्शको, लोकसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सुरू झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथल्या लोकांचं नेमकं या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय म्हणणं आहे हे जाणून घेतोय. मी आता आहे सांगोला शहरामधल्या बाजारमध्ये. खरं तर आज रविवार आहे, इथं जनावरांचा आणि अशा पद्धतीचा बाजार हा मोठ्या प्रमाणामध्ये भरतोय आणि इथल्या लोकांशींचं म्हणणं या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नेमकं काय. खरं तर इथं सांगोल्यामध्ये शहाजीबापू पाटील असतील, बाबासाहेब देशमुख असतील किंवा दीपकाबा साळुंके पाटील असतील, ही बरीच मंडळी इथं या तालुक्याचं वेगवेगळ्या भागाचं त्या ठिकाणी नेतृत्व करत आहेत आणि त्यातून हा माड्याला जोडला गेलेला भाग नेमका इथल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय म्हणतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माड्याच्या लोकसभेच्या जागेसाठी निंबाळकरांना तिकीट जाहीर झाले. मोहिते पाटलांच्या भोवती ना खरं आता पलीकडचं राजकारण त्या ठिकाणी फिरायला लागलं आहे. मोहिते पाटील हे तुतारी हातात घेतील, शरद पवार गाठ्यामध्ये जातील का पुन्हा निंबाळकरांच्या पाठीमागे राहतील का तटस्थ राहतील, अशा बऱ्याच अंगानं खरं तर चर्चा या लोकसभेच्या पोटामध्ये सुरू आहेत. आणि नेमकं मग या सगळ्या अंगानं खरं तर बोलत असताना इथल्या सांगोल्याच्या जनतेला नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी सांगोला शहरामध्ये त्या ठिकाणी असलेल्या या बाजारमध्ये आलो आहे. आपल्या पाठीमागं हा संपूर्ण आजचा रविवारचा बाजार आहे. लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया द्या ते आपण जाणून घेऊया. राम राम. नमस्कार. नमस्कार. काय नाव? सुरेश पारसे. जरा असं फिराई आमच्या कॅमेरामनला दिसा. सुरेश पारशे. पारशेगाव सावे सावं. तर लोकसभेच्या निवडणुका आता सुरू झाल्या, त्या काय प्रतिक्रिया तरुण म्हणून कसं वाटतंय? भारतीय जनता पार्टी बरी वाटते, राष्ट्रवादी काँग्रेस बरं वाटतंय, इथं स्थानिक राजकारणामध्ये शहाजीबापू आहेत, बाबासाहेब देशमुख आहेत, दीपकाबा साळुंके पाटील आहेत. एक तरुण म्हणून या संपूर्ण निवडणुकांकडे कसं बघताय? कुणाच्या सोबत आपण असलं पाहिजे आणि कुणाला मत टाकली पाहिजे असं वाटतं? आता सध्या तालुक्यात कसं आहे, शेतकरी कामगार पक्षाचं म्हणजे जास्त वर्चस्व आहे. आता सध्या आमदार जरी शिवसेनेचा असला तरी सध्या वर्चस्व जास्त म्हणजे कौल लोकांचा डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडे आहे. आणि ते जे ठरवतील तालुक्यात त्यांच्या पाठीमागं आम्ही जाणार. खरं तर बाबासाहेब देशमुखांचं आणि पलीकडे मोहिते पाटलांचं सख्य फार आहे. तर मोहिते पाटलांच्या बाबतीमध्ये थोड्याशा आता चर्चा सुरू आहे की मोहिते पाटील बंड करून तुतारीसोबत जातील किंवा लोक बोलतात की त्यांनी ते तसं करावं, कारण निंबाळकर भारतीय जनता पार्टीचं तिकीट त्यांना जाहीर झालं आहे, मोहिते पाटील राहतील तसंच अशी शक्यता आहे. मग मोहिते पाटलांना पर्याय नाही म्हणून पुन्हा पलीकडे उभा राहावं लागेल, अशा बऱ्याच अंगाने चर्चा चालू आहे. सांगोलकर मोहिते पाटलांच्या बाबतीमध्ये काय विचार करतात? मोहिते पाटलाला सांगोला कायमच प्लस असतोय आणि ह्या वेळेस तर जास्तच असणार आहे. त्यात काही विषयच नाही. आणि निंबाळकरचं कसं आहे, 4.5 वर्ष ते उमेदवार इकडं फिरकलेच नाही. निवडून दिलं त्यांना, गेल्या वेळेस आम्ही मतदान केलं लोकसभेला, पण ते 4.5 वर्ष आलेच नाही. आले तर गाडी ते मागं मोहरं पोलीस संपला विषय. परत माघारी गेल्यावर उद्घाटन कुठं काय क्रिकेट कुठं असले ह्यालाच, बाकी काय सुद्धा नाही. आमच्या तर गावात त्यांनी असं देवा म्हणून चिमणी सुद्धा दिली नाही. हां, ठीक आहे. नमस्कार. काय नाव? दत्तात्रय लोटे. गाव? दाहिटी. बाजार झाला का? झाला. बरं, आता ही बाजार झाला, ह्या बाजाराबद्दल कसं वाटतंय लोकसभेच्या? या बाजाराबद्दल शरद पवार आहे मागेच आम्ही हो.
शरद पवारांच्या माग आहे. बर आता शरद पवाराकडे कोण उभा राहिले इथनं? पलीकडे निंबाळकर उभा राहिले. तिकून चाललंय विजय दादाचं नाहीतर महादेव जानकर कोणतरी. बर मग कोण उभा राहतो? तुम्ही शरद पवाराकडे आहे का कोणी बी उभा राहत तरी शरद पवारकडे? नाही महादेव आजी विजय दादाचे बहुतेक शक्यतो चालू आहे. बर त्याला मतदान करायचं. कमळाला करायचं का नाही? करायचं. कमळा नाव सांगा. कमळानं आम्हाला भुईसपाट केले हो. कसं काय? अहो दुधाला दर 25 रुपये. पुन्हा पीक मग घालवलं. पुन्हा ते जळीत डाळिंबाचं सगळं घालवलं सगळं. पुन्हा निस्ते आश्वासनं दिली काय पदरात काय नाही हो. बर मग फसवले म्हणाय तुम्हाला? फसवलं. ठीक आहे. तर इथल्या या प्रतिक्रिया इकडं बी बरीच कट्ट्यात आमच्या काय नाव आहे यांचं तथागत सर्व्हिस सेंटरमध्ये बरीच मंडळी त्या ठिकाणी बसल्या. त्यांच्याशी बोलूया. राम राम. नमस्कार. मी राम राम घातल्यावर नमस्कार घालायचा काय उलटा? बरं काय नाव? चंद्रकांत दिगंबर काटे. बरं तिथलं स्थानिकच आहे का? स्थानिकच आहे. बरं काय आहे लोकसभेचं काय चाललंय? लक्ष आहे का? लोकसभेचं काय लक्ष देण्याचं काय अर्थ नाही ना. काय म्हणून लक्ष द्यायचं आहे? बरं लक्ष द्यायचं आपण निवडून द्यायचं यांना. परत त्यांच्या पैशासाठी काय करणार? विकून जाणार ना स्वतःच ते. मग आम्ही देऊन काय उपयोग आहे? त्यापेक्षा बहिष्कार आहे ना त्याच्यावरती मतदानावरती. बहिष्कार होय. बरं कोणाला एखाद्या नाही बहिष्कार. का बरं बहिष्कार? बहिष्कार करा काय उपयोग नाही ना त्याचा अर्थ नाही ना सध्या. बरं सध्या त्याचं आता निवडून दिलं त्यांना त्यावेळेस ते मध्ये तुमची सर्व कामं होतील. पण परत त्यांच्या स्वार्थासाठी काय ते विकले जातात ना स्वतःच. बरं आता इथं सोलापुरात आता सगळा माड्यात आता सगळा दंगा सुरू आहे. माड्यात खरं तर भाजपच्या बाजूने तिकीट जाहीर झालं आहे. अजून दुसरीकडनं काही जाहीर झालं नाही. पण जसं जाहीर झालं आहे तसं माड्यामध्ये माडा निंबाळकरांना पाडा असं सुरू झालं आहे. इकडं मोहिते पाटील काय करतील? पुन्हा तुतारीकडे मी शरद पवारकडे जातील का नाही काय माहीत नाही. इथं बाबासाहेब शहाजी बापू बाबासाहेबांच्यातच पुन्हा अनिकेत देशमुख सगळा राडाच आहे सगळा. इथं कसं या सगळ्या गोंधळाकडे एक मोठा माणूस ज्येष्ठ माणूस म्हणून बघताय? नाही आता कसं माहीत आहे का तुम्हीच बोलला ना हे भाजपाचं चाललंय पाडायचं. ते लोकांनी जे विचार केला ते योग्यच आहे ना. तुम्ही जे सुरुवातीला एक शब्द जे बोलला का नाही भाजपाच्या विरोधात आहेत लोक ते योग्यच आहे ना बरोबरच आहे ना. 5 वर्ष निवडून दिल्यानंतर तो आत्ता म्हणजे तिकीट जाहीर झाल्यानंतर फिरायला लागला इकडं. बरं ह्या तालुक्यात मग कसं लोकांचा काय म्हणून विश्वास त्याच्यावर ठेवायचा? सांगोल्यात कधी आलं का इकडं? नाही झालं ना मागच्या महिन्यात आलाय 5 वर्षातनं. बरं मग आता कसा आहे तुमचा झटका कसा आहे? आमचा झटका तर बहिष्कारच आहे. बरं भाजपावर झटकाच आहे ना. बरं ठीक आहे. इकडे नमस्कार हो. काय नाव तुमचं? सूरज बनसोडे. बनसोडे साहेब काय कसं बघताय निवडणुकीत? तिथं बरीच लोक बी येऊन बसत असतील दिवसभर. काय चर्चा करतील लोक? काय चर्चा करते ते आता ते रणजितसिंग नाईक निंबाळकरला घोषित केले भाजपनं. कालच आमसभा झाली सांगोल्यात. आमसभेला कामाची यादी वाचून दाखवली. आमसभेला कामाची यादी ती 4 वर्ष तर इकडे फिरकला आणि ती गोष्ट वेगळीच आहे. पण काल ज्यावेळी आमसभेला आम्ही विचारलं कामाच्या यादीत दुर्दैव वाटलं की खासदारची 2च कामं 5 वर्षात 2 कामं. वासुदा अकोल्यामध्ये एका मंदिरापाशी सभागृह स्वतः शहाजी बापूच्या गावात मावतात एक मंदिरा सभागृह. म्हणजे अख्ख्या तालुक्या मतदारसंघात 2च कामं. ही मी नाही म्हणत अधिकाऱ्यानं वाचून दाखवले काल खासदारची कामं. आला नाही ती नाही कामं बी 2च. आणि पाण्याचं काय तर मंजुरी आली का पहिला शहाजी बापूचा फोटो असतो मंजूर करून आणलं. दुसऱ्या दिवशी दीपक आबाचा आणि तिसऱ्या दिवशी या तिघाचा फोटोच बघायला मिळतोय पेपरला. या तालुक्यात खासदारचं विकास काम मी प्रत्येक वेळा सांगतोय की एक काम दाखवा कुठं त्यानं उद्घाटन केलेलं किंवा पेपरला फोटो आलेला भूमिपूजनाचं किंवा कसलं का असं ना. त्यामुळे ह्या तालुक्यात जरी शहाजी बापूनं मुलाखत दिली काल मी बघितलं की 40,000 लीड देणार आहे मग रणजित सिंगला. ही 768 मतांनी निवडून आला आणि त्याला 40,000 कुठनं लीड देणार आहे? तालुक्यातली लोक ह्याला आता डावलायला लागले ही त्याचं सुपाऱ्या घेऊन सांगायला त्याला निवडून देणार आहे म्हणून. बापूला आहे का झटका यंदा का पुन्हा निवडून देत आहे? शक्यच नाही ती. बापू आता पुन्हा नाही. कारण या तालुक्यातल्या प्रत्येक ऑफिसमध्ये भ्रष्ट कारभार आहे. टक्केवारी कमिशनशिवाय काय इथं कामच नाही. सर्वसामान्य माणसाला काय त्या विकासाचं देणं घेणंच नाही. काल त्या टाऊन हॉलमध्ये कामाच्या नूतनीकरणाचं काम केले
त्याचं अपुऱ्या कामाचं उद्घाटन ठेवले. सांगोल्यात कालवान झाला म्हणून ते काम कॅन्सल केले उद्घाटन. आज आमसभा त्या टाऊन हॉलमध्ये झाली उद्घाटन नाही, त्याचं बिल दिलं नाही. बैठकीला बसल्यावर 12 खुर्च्या मोडल्या त्या. ही शहाजी बापूचा मोडका विकास आहे इथला, सरळ विकास नाही, मोडका विकास आहे. इथं निधी मंजूर करून आणला म्हणते ती तालुक्याला, त्याच्या कमिशनसाठी, कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळायसाठी आणि अधिकाऱ्याला पैसे, तिघासाठीच विकास चालू आहे. चौथ्या माणसाचं विकासाचं काय घेणं देणं नाही. यंदा काय झाडी, काय डोंगर, काय हवा कोणीकडे नेऊन टाकताय? नाही ते तिकडे आता त्याने ठरवायचं आहे. ह्यावेळी गुहा तिकडे गेला आहे, आता गबाळ गुंडाकडून असंच कुणीकडे जायचं हे त्याने ठरवायचं आहे आता. ठीक आहे. तर या अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया खरं तर अगदी बाजाराच्या सुरुवातीलाच त्या ठिकाणी ऐकायला मिळतात. आज जाऊन खरं तर बाजारामध्ये आलेल्या ह्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांसोबत बोलत असताना इथल्या स्थानिक राजकारणासोबतच इथल्या लोकसभेच्या राजकारणाच्या निमित्तानं देखील इथल्या नागरिकांना काय वाटते ही त्यांची प्रतिक्रिया तितकीच महत्त्वाची आणि तितकी बोलकी आहे. आणि त्या प्रतिक्रिया घेण्यासाठी खरं तर आपण बाजारामध्ये त्या ठिकाणी आलो आहे. नमस्कार. नमस्कार. कशी आहे द्राक्षी? द्राक्षी 50 रुपयाला किलो आहे. किलो आहे. बरं. गाव कुठलं? पुळूज. हां. नदी या पलीकडनं इकडे सांगोल्यात कधी आला? आता इकडे जर जाते जरा बरं म्हणून आलो इकडं. बरं. हां. पुळूजला कुठला आहे लोकसभा मतदारसंघ? आता कुठला सगळ्याच पक्षाचा आहे ना. माडा आहे का सोलापूर आहे तुम्हाला? आम्हाला सोलापूर आहे. सोलापूर आहे. हां. बरं. काय पुळजत काय वातावरण चालू आहे? पुळजत ते आमदारकीचं वगैरे काय चालू आहे? जरा थोडंसं ते पुळूजमध्ये आमदारकीचं कसं आहे? राजन पाटील पुन्हा माडकांच्या पाठीमागं राजू खरे का ते कदम आलेत ते? महाडिक. हां महाडिक. माडक्या पाठीमागं पुळूज. माडक्या पाठीमागं. हां. बरं. माडकांच्यातनं कोण येईल तिथं आता? म्हणजे येणार आहेत का कोण आमदारकीसाठी इथं पोहोचणार आहेत का? त्याची काय मला माहिती भेटली नाही अजून. हां. पण कोण आलं तर आम्ही माडकाच्याच महाग आहे. माडकाच्याच माग आहे. हां. काय एवढं माडकावर एवढं प्रेम काय? पहिल्यापासूनच आहे. हां. पहिल्यापासून माडका. हां. बरं. कधी कोणाला भेटलाय तिथं माडकांच्या घरात? सगळ्यांना भेटली आम्ही. बरं. हां. सगळ्यांना भेटताय. हां. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? सोनलवाडी. सोनलवाडी. हां. बरं. काय आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायला लागलो आहे. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून निंबाळकरांचं तिकीट फायनल झालं आहे. निंबाळकरांचं तिकीट फायनल झालं आहे तसं मोहिते पाटील गटामध्ये अस्वस्थता आहे. इथं देखील शहाजी बापू बाबासाहेब देशमुख यांच्यामधला संघर्ष त्या ठिकाणी निश्चितपणानं आहे. तर काय वाटतंय लोकसभेला यंदा काय होईल? लोक पुन्हा भारतीय जनता पार्टीमागं जातील, विरोधात जातील, मोहिते पाटलांसोबत जातील? बाबासाहेब देशमुखांचं इथं वातावरण काय? शहाजी बापूंचं काय? बाबासाहेब देशमुख निवडून येणार आहेत. बाबासाहेब देशमुख निवडून येणार. हो. मग ते आमदार केलं झालं. लोकसभेला मोहिते येणार. मोहिते पाटील. बाबासाहेबांचा पाठिंबा कुणाला आहे? मोहिते पाटलाला राहणार. मोहिते पाटलांना राहणार. हो. बरं. शहाजी बापूंचं काम कसं आहे इथं? आम्ही तर 50 वर्ष झालं शहाजी बापूच करतो. या वर्षी तेवढी पलटी होणार आमच्या. 50 वर्ष शहाजी बापू पुढे होता? हां कायम. आमचे आजोबा वडील आम्ही सुद्धा बापूलाच मत दिले गेल्या 5 वर्षाला सुद्धा. बरं. पण उद्धव ठाकरे बरोबर त्यांनी गद्दारी केली ना, त्यामुळे या वर्षी शहाजी बापू पडणार 100%. गद्दारीचा लोक वचपा काढणार. हो 100%. बरं. त्यांनी उद्धव साहेब बरोबर गद्दारी केली ना. आम्ही बापूचेच कार्यकर्ते खरे म्हणजे. या वर्षी परिवर्तन होणार. बाबासाहेबांच्या मागे जाणार. बरं. आणि लोकसभेला बाबासाहेब म्हणतील तसं? हो हो. बरं. ठीक आहे. राम राम. राम राम राम. कुठलं गाव? सांगोलचाच आहे. बरं. लोकसभेच्या निवडणुका लागले ते आता. भाजपनं निंबाळकरांना तिकीट जाहीर केले. आता विरोधात कोण उभा राहणार ते चाचपणी सुरू आहे सध्या. मोहिते पाटील दोघं टीव्हीला बातम्या बघतो मी. बघताय? हा. कोणाला द्यावं मत? भाजपला द्यावं का ह्यातल्या कोणाला द्यावं का कसं करावं? बघा आता काय भाजपचे आता इलेक्शन आलं का सगळ्या मोठ्या मोठ्या घोषणा चालू केल्या त्या. काम तर काय नाही. आता सध्या बाबासाहेब देशमुखाची हवा भरपूर आहे तालुक्यात. पण बाबासाहेब 100% निवडून आणणे हे काळा दगडाची रेष आहे. बरं. आमदार केलं झालं. लोकसभेचं बघा आता निंबाळकरचं त्याला तिकीट दिले दुसऱ्यांदा. तर माझे जानकर पण रेसमध्ये आहे आणि ती धैर्यशील मोहिते पाटील पण रेसमध्ये आहे. अजून काय त्यांचं काय डिक्लेअर केलं नाही. पण मतं निंबाळकरांच्या बाजूनी पडतील का विरोधात? विरोधात पडतील. विरोधात पडतील. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? नवनाथ लालचंद बनसोडे. गाव? सांगोला. सांगोला शहरातला आहे काय? शहरातला. झाला बाजार? झालाय. बरं. आता ही इथला बाजार झालाय. वर बाजार लागलाय तिकडे लोकसभेचा. निंबाळकरांना तिकीट दिले. पलीकडे आता अजून कोण कोण कुठल्या कुठल्या पक्षातनं उभारते बघावं लागेल. इथं बाबासाहेब देशमुख आहेत.
शहाजी बापू आहेत. काय कसं कसं आहे वातावरण इकडं? इकडं फक्त आता बाबासाहेब देशमुख ओनली वल्लीवन बाबासाहेब देशमुख. बरं का हो लय बाबासाहेब देशमुख नाव घ्यायला लागले? नाही तसा बाजारच उठवला हो. त्यानं काय केले ऐकून घ्या. कसं आहे माहित आहे का, आज तागायत त्यानं जनतेचा काय म्हणजे आढावा काय घेतलाय का कुणी? शहाजीबापू पाटलांना. बर जनता काय करते बाबा, जनताला काय नाही असं काय विचारले. त्यामुळं निवडून जे आले ते फरारीच आहे. शहाजीबापू निवडून आले ते तकडत आहे. गाठ नाही, गरीब शेतकऱ्याची गाठ नाही, काय नाही. बर मग आता कुणा यंदा येतोय ऑफिसला आणि जातोय ऑफिसला. पोलीस गाडी महागाय म्हणून यंदा फिक्स बाबासाहेब आहे. बाबासाहेबला कोण अडवू शकत नाही. बर लाल बावटा भरपूर नो चॅलेंज. बर ओनली वन बाबासाहेब. पण आता इथं आमदार केला बाबासाहेब झालं, लोकसभेचं कसं करायचं? लोकसभेला खासदार केला कोणाला टाकायचं? आता ते बाबासाहेब ठरवलं त्याच्याकडे. जयंत पाटील काय साहेब असेल ते काय ठरवतील ती. थोडं आता माड्याची जागा भाजपनं निंबाळकरांना दिली आहे. आता पलीकडे मोहिते पाटील नाराज होऊन उभारत्यात का जानकरांना तिकीट मिळतंय, पुढचा भाग आहे. पण काय लोकसभेला यंदा भाजपला पुन्हा मतं द्यायची आहेत का परिवर्तन करायचं आहे? इथं कसं आहे बाबासाहेब शहाजीबापू पाटील काय वातावरण? काय आता इथं अवघड आहे. निंबाळकरांचं अवघड आहे. निंबाळकरांचं अवघड आहे. का अवघड आहे? अवघड आहे. का बरं अवघड आहे? येत नाही ते निवडून. मग काय येत नाही? येत नाही म्हणजे भाजपची प्रवृत्तीमुळे भाजपवर लोकच नाराज आहेत. बर सर्वसामान्य जनता नाराज आहे. बाकी काय नाही. आणि काम तर काय केलं, घोषणाशिवाय बाकी काहीच नाही. बर म्हणते ती रे शेतकऱ्याला काय दिले म्हणते ती, पेन्शन दिले म्हणते ती. काल एका गावात गेली तर ती घरकुल दिले म्हणत होती. घरकुलाची कामं तर कुणाही झालीच नाही. ते घरकुल मंजूर झाली ते एवढंच झालं. बर सांगोल्यात कसं वातावरण आहे आमदारकीला? आमदारकीला वातावरण यावेळेला बाबासाहेबच. बाबासाहेब लय हवाईकडे काय भानगडे? फिरतोय तेवढा. बर काम करतोय, लोकांच्या सुखादुःखात जातोय, प्रत्येकाचं कमी जास्त बघतोय. बर बर ठीक आहे. राम राम. कुठलं गाव? कडलास करायचं काय? गायकवाड हां कडलासला लय गायकवाड आहे. बर काय कडलासकरांचं काय खासदारकीला कोणाला मत टाकायची ना आमदारकीला कोण टाकायची? बाबासाहेबला. आमदारकीला झाली आणि खासदारकीला साहेब सांगतील त्याला. साहेब सांगतील. वकील साहेब. वकील साहेब मग वकील साहेब विक्रीच आहे म्हणा की तुमच्या. बर ठीक आहे. तर या प्रतिक्रिया लोकांच्या आहेत त्या. अजून समोर जाऊ लोकांकडे. नमस्कार. कुठलं गाव? वाडेगाव. काय कोथिंबीर घेऊन आलता काय? शेतकरी आहे काय? शेतकरी. बा व्यापारी आहे? शेतकरी. काय शेतात अजून? शेतात काय पेरू आहे, डाळिंब आहे. हाय तर दर सगळ्याला रेट कशा जातात? रेट काय माळ्याला तर काय रेट नाही. बर काय भाजप सरकारबद्दल काय मत आहे? काय भाजप सरकार काय शेतकऱ्याला ही करू देत नाही. हां काय करू देत नाही? शेतकऱ्याला काय जगू देत नाही. जगू दे ना. बर कशाला रेटच नाही तर काय करायचं? हां बर कशामुळे असं झालं असेल? काय सरकारला निवडून देऊनच चुकी झाली आपली. सरकारला निवडून देऊन चुकी झाली. बर मग आता भाजपला नाही काय? मग यावेळेस भाजपला नाही. भाजपला नाही. बर इथं काय? इथं शहाजीबापू बाबासाहेब देशमुख कोणाही हवाय? तिथं शहाजीबापू. बर ओ राम राम. काय नाव आहे? कुलकर्णी. कुठल्या गावचं कुलकर्णी? सांगोला एकतपूर. एकतपूरचं कुलकर्णी आहे. बर आम्ही काय करायला लागलोय जरा ते खासदारकीचं आमदारकीचं विचारायला लागलो. कसं आहे कुलकर्णी साहेबाचं काय म्हणणं आहे? कुणाकडे जायचं म्हणजे वर भाजपला द्यायचं, काँग्रेसला द्यायचं, इथं बाबासाहेबाला द्यायचं का शहाजीबापूला द्यायचं? मत तर एकच आहे. ही बरोबर आहे. हां दोन्हीकडे एक आमदार. त्यांचा मेळ झाला नाही. आम्ही विचार करतोय द्यायचं निश्चित आहे, पण त्यांचा अजून मेळ झाला नाही. कोणाचाच झाला ना. डिक्लेअर झालंय का? निंबाळकर म्हणतोय निंबाळकरांचं डिक्लेअर झालं. काय झालं? मोहिते पाटील आमचा उठून उभा राहिला. मग आता कसं करायचं यंदा? मग आता काय आम्ही तेच विचारत आहे. बर मग काय मोहिते पाटीलला द्यायचं का यंदा? काय मत आता उभा राहिला एक द्यावंच लागली कोणाला तरी. होयच की. पण त्या उभारल्यातलं एक कोणाला द्यायचं? आता तीच अजून त्यांचं निश्चित नाही. बर सगळ्या इथेच आहे. त्या मत तरी एक आहे. 6 जरी एका ठिकाणी झाल्यावर त्यातलं एक मत द्यायचं 20 काटून. बर ती पण द्यायचं कोणाला? ठराविक माणसाला द्यायचं. मग आता निंबाळकर हाय कामं भरपूर केली ती, पण त्यावर मोहिते पाटील उठून उभा राहिला. बर मग आता काय करायचं? इथं कसं आहे? इथं शहाजीबापू का बाबासाहेब देशमुख? काय मत इथं? आता इथं जर बारीक विचार केला तसं देशमुखाच्या मागे जावं लागेल.
बाबासाहेब देशमुख होय. काय लय साऱ्या बाजारात लोक बाबासाहेब देशमुख म्हणायला लागले ते. बरोबर आहे, शांतताप्रिय आमदार होऊन गेला ती. हां शांतताप्रिय होता, हां तशी शांतता पुन्हा होणे नाही म्हणूनच पाठराखण करायची. बर मी गणपतरावांसारखा स्वभाव आहे. आहे एक नंबर आहे. बर ठीक आहे. सध्या कामधंदा राम राम. नमस्कार. कुठलं गाव? अकोला. अकोला. मग कुठलं? वासुदा अकोला. वासुदा खुल्याचं गडी आहे काय? ही आपलं दिबगाबा वासुदा खुल्याचं आहे काय? नाही, जवळचे. जवळचे हां बरोबर जवळचे. बरं वासुदा अकोलकरांचं काय प्रतिक्रिया आहे लोकसभा निवडणुकीत, आमदारकी या निवडणुकीत? आमदारकीला यावेळेस आम्ही शाजी बापूलाच निवडून देणार. आमच्या सांगोल तालुक्याला पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे, गंभीर. बरं. आणि पाणी आणू शकतो म्हणजे शहाजी बापूच आणू शकतो. आणि आम्हाला शहाजी बापू शिवाय दुसरा पर्याय नाही. बरं. आणि लोकसभेमध्ये म्हटलं तर निंबाळकरला ह्यावेळेस आम्ही निवडून देणार. बरं. ह्यावेळेस आम्ही भाजप शिवसेनेला साथ देऊन त्यांचं सरकार आणण्याचा प्रयत्न फुल्ल करणार. बरं. आणि त्यांचं सरकार बसावं असं आम्हाला वाटतं. काय होईल त्यांचं सरकार बसल्यावर? काय फायदा नाही बसल्यावर काय तोटा आहे? त्यांचं सरकार बसलं, केंद्र सरकार जरी भाजपचं बसलं तर भारत देशाचं कर्तव्य, भारत देशाचं चांगलं होणार आहे. बरं. हां, पूर्ण देशाचं ते चांगलं चित्तात भाजप. बरं. आणि सांगोल तालुक्यामध्ये हे आमदार आलं तर सांगोल तालुक्याचं चांगलं होणार आहे. आणि सांगोल तालुक्याला काय लागतंय? पाणी लागते. फक्त शांतताच असून चालत नाही. हां, आम्ही गणपतरावच्या देशमुखच्या पाठीमागं आजपर्यंत होतो. मी कट्टर शेकापचा माणूस. मी गणपतरावच्या विरोधात नाही, अजूनसुद्धा त्यांच्या विरोधात नाही. पण यावेळेस मला शहाजी बापूलाच मतदान का करायचं आहे? तर पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे. आणि बाबासाहेब देशमुख काही पाणी आणू शकत नाही. मला माहीत आहे. कारण केंद्र सरकार भाजपचं आणि खाल्लं जर सरकार भाजपचं आलं, शिवसेनेचं आलं तर हेच सांगोल तालुक्याचं कल्याण असं होऊ शकतं. वर एकाचं सरकार आणि खाली एका सरकार होऊ शकत नाही. आता सांगोल तालुक्याचा विकास शहाजी बापूच्या हातून घडणार. आजपर्यंत 5 वर्षात तरी व्यवस्थित अगदी तालुका सांभाळला बापूंनी. आणि इथून पुढली 5 वर्षेसुद्धा चांगला सांभाळणार हा मला विश्वास आहे. बरं. खरं तर आता बापूलाही लोकात जात नाही, बाबासाहेब लोकात जाते म्हणते ती. लोकात जाण्यानं येण्यानं कुठं काय नीट होत नसतं. बरोबर. हां, घरात बसून सुद्धा सर्व लोकांची कामं करता येतात. शहाजी बापू म्हणजे काय लय लोकांनी फिरला, लय लोकांची दोस्ती केली म्हणजे काय तसं काय नसतंय. फक्त त्यांची कामं चांगली व्यवस्थित झाली. आम्हाला दुसरं काय पाहिजे हो त्यांच्याकडून? कोणाची धनदौलत नको, काही नको. आमच्या तालुक्याचा विकास चांगल्या प्रकारे कोण करते आम्ही बघणार. उगा येणार माणसाच्या खांद्यावर हात टाकणं, त्याला गोड बोलणं म्हणजे हा विकास नव्हे. हां, तसं म्हणजे कोणताही नेता करू शकत नाही, मला वाटत पण नाही. मला अजून बाबासाहेब देशमुखांनी फोनसुद्धा केलेला नाही. आणि नाही जरी केला तर ह्यावेळेस मी शहाजी बापू विजयी करून देणार एवढे मी सांगणार. ठीक आहे. आणि लोकसभेला निंबाळकरच निवडून येणार. तर लोकसभा आणि विधानसभेचे हे ना. राम राम. तुम्ही बोलणार आहे का? हां, तुम्ही सुद्धा थांबलाय का? बरं. कुठलं गाव आहे तुमचं? सांगोला. सांगोला शहर. बरं. काय होतं इथं? खासदार केलं ना आमदार केला काय? कोणी काही करू दे, हलगे लावून निवडून येणार बाबासाहेब देशमुख 40,000. हलगे लावून 40,000 बरं नक्की येणार. आणि खासदार केला ते आता ते आम्ही त्या पक्षामध्ये जे उभा आहे आघाडीत नाही. शिंदे एक गद्दार माणूस आहे. जे उभा आहे आघाडीत आमच्या उद्धव ठाकरेकडनं त्याला मतदान करणार. पण आघाडीकडनं बरं काय शरद पवारकडनं जे उभा राहील शेकाबाई हे करणार राष्ट्रवादीचं जे उभा आम्ही त्याला मतदान करणार खासदार केला. बरं. तरी आमच्या आहे. पण बाबाचं नक्की निवडून येणार 40,000 मला माहिती. कुणी काय येणारच आहे, माहिती येणारच ती. बरं. शांत माणूस आहे, येणारच ती. बरं. ही म्हणत होती आता शांत असून काय करायचं, कामं करायला पाहिजे. ती तीनदा अभ्यास जवळ थक नाही गेलं 300. तुम्ही जे जवळ जावं तुम्हाला गलती कसं आहे ती लावून मी काय म्हणणार तुम्ही पाहत आहे. तुम्ही जे जवळ जावा विचारा. ते का मला फोन केला नाही. फोन आता 40 किती 2 लाख 3 लाख माणसं आहेत सांगण्यात. तिने कोणी मला फोन करायचा? बरोबर. मला फोन केला नाही, मी म्हणून मला फोन केला मशीन. हे मला 1000 काम असतात. बरोबर. म्हणून तुम्ही काय म्हणते ही अपयी माणसं आहेत. जरा मात दिला कडे पण नाही. पण आम्ही त्यात नाही. पोते नोट वतल्या तर बाबा निवडून नक्कीच येणार आहेत. बाबासाहेब येणार. हां नक्कीच आहे. वा. मागच्या तिने दणक्यात दिला. मागं तुम्ही आमचा मेळा होता 10,000 माणसं होती मेळावाला. बरं. कुणाला तुम्ही विचारा पण किती पण करू होती बाबासाहेब लावून येणार. कसा आहे गाड्याला विश्वास? राम राम राम. कुठलं गाव? कडलास. कडलास का? काय कोण आहेत? काय कोळी. कोळी आहेत. बर. काय लोकसभेच्या आणि आमदारकीच्या निवडणुकीच्या संदर्भानं सांगोल तालुक्यातल्या लोकांसोबत बोलायला लावणी काय खासदार केलं आणि आमदार केला काय मत आहे इथल्या लोकांशी? समजा शेकापचंच आहे. बाबासाहेब देशमुखचं नाव काढते.
समजत बाबासाहेब देशमुखचं नाव काढते हां बर आणि समजा आम्ही बाबासाहेब देशमुखचीच माणसं आहोत. बर आज तिसरी डोया आम्ही बाबासाहेब देशमुखच राजकारण करतो. बर देशमुखांच्या सोबत आहे. बर आणि लोकसभेला काय करायचं खासदारकीला? आम्ही बाबासाहेब सांगतील तीच करणार आहोत. बाबासाहेब सांगतील तेच करणार करणार. आहोत. बर ठीक आहे. राम राम हो. राम राम. तुमचं गाव कुठलं? मांजरी. मांजरी. हां. बर तुम्ही सांगोल तालुक्यात? सांगोल तालुक्यातला. बर काय लोकसभेला आणि आमदारकीला काय काय करायचं? लोकसभेला आमदार केला तर जे बाबासाहेब देशमुख करतील तेच करायचं. बाबासाहेब देशमुख मागे जायचं. मागत जाय काय लय लोक इकडे बाबासाहेब देशमुख मागे हो ना नेताच आहे तिकडे पहिल्यापासून तो नेताच आहे पहिल्या. 45 बर 45 वर्षापासून आहे तो. बर बर ठीक आहे. तुमचं काय नेता तावा तावा बोला आता. कुठला नेता आहे तुमचा? बाबासाहेब. बा अरे काय तुम्ही किती मतांनी निवडून आणता बाबासाहेब? बाबासाहेबाला भरपूर मत बर लईच बाबासाहेब बाबासाहेब म्हणायला लागलीत सगळी. नाही खरं. बर बाबासाहेब खासदारकीला काय करायचं? खासदारकीला काय बघू आता. कोणाकडे बघायचं? खासदारला काय ते शेवटी पर्याय आहे काय? ठीक आहे. तर इथं थोडी रस्त्याच्या गाड्यावर काही मंडळी बसले त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव? हरी इमडे. हरी इमडे गाव सावर. बर आता खासदारकीच्या आणि पुढे आमदारकीच्या निवडणूक आहे त्या. कोणाला खासदार करायचं आणि कोणाला आमदार करायचं? बाबासाहेबला. बाबासाहेबला आमदार करायचं. बरं, ठीक आहे. खरं तर लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी त्या ठिकाणी सुरू झाली आहे आणि भाजपकडून निंबाळकरांना तिकीट जाहीर झालं आहे. खरं तर अलीकडच्या बाजूने मोहिते पाटील उभा राहतील जाऊन तिकडं का जानकरांना ती जागा मिळेल अशी शंका आहे. खरं तर विशेषतः माड्यातून धनगर समाजाला उमेदवारी द्या अशा पद्धती देखील मागणी मोठ्या प्रमाणामध्ये होते कारण मोठा वर्ग धनगर समाजाचा तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर या दोन्ही निवडणुकीबद्दल काय प्रतिक्रिया आहे? लोकसभेचं कसं होईल आणि इथं बाबासाहेब देशमुख आणि शाजीबापू पाटील असा पद्धतीचा संघर्ष पुढे देखील रंगताना चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन निवडणुकांबद्दल एक तरुण म्हणून काय प्रतिक्रिया आहे? विशेषतः सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभेचा जर विचार केला तर माढा हा एक विशेष मतदारसंघ आहे कारण बहुसंख्येत 5.5 लाखपर्यंत धनगर समाजाचे वोटर या मतदारसंघामध्ये आहेत. जर ह्या तुम्ही सर्वे जर केला 6 तालुक्यामध्ये माढामध्ये जे 6 तालुके त्याचा सर्वे जर केला तर बहुसंख्य धनगर समाज आहे आणि धनगर समाजाची प्रांजल भावना आहे की आत्तापर्यंत आपण सगळ्याची पालख्या वागल्या वजी वागवली पण आज तागायत धनगर समाजाची मागणी होती. 2014ला बारामतीला उपोषणाला बसताना या राज्याचे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आम्ही मतदान आरक्षण देऊ पण तसं काय झालं नाही. आज तागायत जवळजवळ 2024पर्यंत फसवाफसवी झाली. तर इथल्या गोरगरीब कष्टकरी वंचित किंवा तरुणाची एक भावना आहे की माड्यामधून धनगर समाजाचा उमेदवार असावा आणि जर धनगर समाजाचा उमेदवार महादेव जानकर असेल किंवा XYZ कोणी असेल तर पूर्ण बहुजन समाज किंवा धनगर समाज त्यांच्या पाठीशी मागे झुकता माप देईल असं मला वाटतं लोकसभेबाबत. आणि विधानसभेच्या बाबतीत जर विचार केला तर 11 वेळा विश्वविक्रम केलेले आमदार भाई गणपतरावजी देशमुख आहेत. त्यांचे एक सुसंस्कृत राजकारणाची पद्धत प्रांजलपणा मावाळपणा की लोकात मिसळणे हे एक तालुक्यावर पगडाच पडला आहे. या सांगोला तालुक्यामध्ये 103 खेडे आहेत. 103 खेडेमध्ये तुम्ही सर्वे केला असाल किंवा जाणार असाल तर तुम्हाला ती प्रकर्षाने जाणवेल की सर्वसामान्यांच्या मनामध्ये गणपतराव देशमुखबद्दल प्रेम आहे आस्था आहे. शाजीबापूचा विचार केला तर त्यांच्याही बाजून लोक आहेत. पण आत्ता सध्याचा जर विचार केला 2019 नंतर तर अनिकेत भैया आधी ॲक्टिव्ह होते. अनिकेत भैयाला बिन लोकांनी भरघोस मतदान दिलं. सरकता मताने पराभव झाला त्यांचा आणि त्यांच्यानंतर अनिकेत उच्च शिक्षणासाठी बाहेर गेले आणि त्यानंतर बाबासाहेब देशमुख इथे ॲक्टिव्ह झाले आणि बाबासाहेब देशमुखांनी तरुणाच्या मनामध्ये सर्वसामान्यामध्ये इतकं घर केलं की आज तागायत तुम्ही सर्वे जर केला तर बाबासाहेब देशमुख म्हणतात. आत्ताच नजीकच्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा झाला. तुम्ही मेळावा बघितला असेल किंवा तुम्ही रिपोर्टिंग केलं असेल तर असंख्य लोक त्या मेळाव्याला आले होते आणि बाबासाहेब देशमुख की जे ह्याच घोषणा होत्या आणि एकंदरीत चित्र बघितलं तर तरुण मला म्हणून असं वाटतं की शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवारी हा सांगोला तालुक्यामध्ये विजय होईल. नमस्कार. नमस्कार. काय नाव? विजय रावसाहेब बोलेगाव. विजय रावसाहेब बोलेगाव. गाव? उदनवाडी. उदनवाडी. दोघी एकाच गावचं आहे काय? हो एकाच गावचं. बरं काय आमदारकी आणि खासदारकीबद्दल काय प्रतिक्रिया? आमदारकी बाबतीत बाबासाहेब देशमुख आणि खासदारकीला महाविकास आघाडी. महाविकास आघाडीचं कोण? भाजपच्या विरोधात एक अंडर करंट आहे लोकांमध्ये का कशा भाजपवर लोक नाराज आहेत त्यामुळे लोक हे करत नाहीत. ह्या बारीत निंबाळकरला चान्स नाही. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? शिंगाडे बिरुदेव शिंगाडे. बिरुदेव शिंगाडे. गाव सांगोला.
सांगोला शहर सांगोला शहर. बरं, काय शहरातनं काय वातावरण आहे लोकसभेचं आणि विधानसभेचं? ह्या शहरातनं आमच्या धनगर समाजावर ह्या भाजप सरकारनं एवढं फसवलं आहे. 2000 देवेंद्र फडणवीस ज्या टायमाला 2014ला म्हणले की धनगर समाजाला आरक्षण देतो, पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो, कॅबिनेट राहिलं. महाराष्ट्रात 2 नंबरला धनगर समाज असून सुद्धा एकही धनगर समाजाला खासदारकीला जागा दिलेली नाही. भाजपवर पूर्ण धनगर समाज नाराज आहे. भाजपला मतदान लोक करणार नाही. ती धनगर समाजाला एकही जागा दिली नाही. 48 जागा महाराष्ट्रात असताना भाजपच्या एकही जागा दिली नाही. आमचं ही मतच आहे. आणि खरं तर गोपीचंद पडळकर सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं भूमिका घेत आहेत, बोलत आहेत. त्यांना आता आमदारकी देखील मिळाली आहे. खरं तर त्यांचा एक जुना डायलॉग सातत्यानं व्हायरल होत होता की बाबांनो, या भाजप सरकारनं आपल्याला फसवलं आहे, आपल्याला आरक्षण दिलं नाही, त्यामुळे तुम्हाला बिरोबाची शपथ आहे. मी उभारलो, माझा भाऊ उभारला, माझी आई उभारली, तरी मला मतदान करायचं नाही. परंतु पुन्हा त्यानंतर तेच पडळकर साहेब सातत्यानं भारतीय जनता पार्टी या बाजूने बोलत राहिले, आक्रमक राहिले. आणि आता कुठंतरी समाजाच्या मनामध्ये त्यांनी देखील समाजाला फसवल्याची भावना आहे का? नाही, गोपीचंद पडळकरला सुद्धा या भाजप सरकारनं फसवले. जो आज एवढा मोठा त्या गोपीचंद पडळकरने एवढा धनगर समाज महाराष्ट्रातला समजा पूर्ण पाठीशी लावला भाजपच्या. भाजपकडे लोक समजे धनगर समाजाची दिली. पडळकर साहेबाला सुद्धा भाजपनं फसवलेलंच आहे ना. मंत्रिमंडळात देतो, मंत्री शपथ देतो, एखादी मंत्रिपद देतो म्हणले, दिलं नाही. म्हणजे एकही आमचा एवढा मोठा महाराष्ट्रात धनगर समाज असून एक भरणी मामा तेवढा जनतेतनं निवडून आला आहे. आणि धनगर समाजावर पूर्ण अन्याय झालेला आहे. भाजपला ह्याची कुठं तर किंमत 100% मोजायला लागणार आहे. यंदा येणाऱ्या लोकसभेला आणि विधानसभेला किंमत मोजायला लागणार. नमस्कार भाई, काय नाव? यासीन बागवान. यासीन बागवान. जरा उभा राहा. आता मी केव्हा वाकू सांगा? आता माझं वय 30 झालं आहे, म्हणजे वाका यायचं बंद झाले. आता काय कसं चालू आहे कलिंगडाचं? काय व्यापार दर बीर कसं चालू आहे? हो, चांगला आहे की, चांगला व्यापार आता सध्याला. उन्हाळा पडल्यामुळं, ऊन असल्यामुळं गिऱ्हाईक येते, वाढायला लागले गिऱ्हाईक. शेतकऱ्याला बी यंदा कलिंगडात चांगले पैसे व्हायला लागले. 10-12 रुपये दर चालू आहे. 12-13 रुपये किलोपर्यंत जागेवर चालू आहे आता शेतकऱ्यांची. बरं बरं. हो, बरं बरं. 2 उचलून नाही लागले तुमच्या? नाही दिलेले गिऱ्हाईक आहे. माया बोलण्यानं आता तुमची उचलवचली व्हायची. बरं. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही आलो आहे. भारतीय जनता पार्टी आहे, पलीकडे तुतारी राहील अशी शक्यता आहे. निंबाळकरांना तिकीट दिल्यामुळे थोडेसे मोहिते पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. आता पुढे ते निर्णय काय घेतात माहीत नाहीत. इथं देखील बाबासाहेब देशमुख असतील, शाजीबापू असतील, यांच्यामध्ये पुन्हा आमदारकीची निवडणूक रंगणार आहे. तर काय एक बाजारामध्ये बसणारा माणूस रोज लोकांची काय चर्चा ऐकतो, काय मत आहेत लोकांची? चर्चा फक्त एकच आहे, बाबासाहेब देशमुख. दुसरी चर्चाच नाही. एकच नाव चालणार, फक्त बाबासाहेब देशमुख. सांगोला वालीच नाही तर दुसरा कुठल्या, एकच बाबासाहेब देशमुख. एक नंबर आपला नेता. आणि कुठल्याही कामासाठी आम्हाला बसण्याची बी काय अडचण असली, आम्ही गेलो तर बाबासाहेब देशमुख आम्हाला धडाडीने येते ती, आम्हाला सहकार्य करून आम्हाला मार्ग काढून देते ती. कुठल्याही गोष्टीची आम्हाला अडचण नाही. आणि लोकसभेला काय करायचं खासदारकीला? खासदारकीला आता कसं, म्हणजे पुन्हा भाजपला मत द्यायचं का विरोधात द्यायचं? विरोधात द्यायचं. विरोधात द्यायचं. का विरोधात द्यायचं? तुम्ही का तापलाय? या इकडं, या की सांगतो, या की पुढं. हां, मेथोड्यात आहे. हां, मेथोड्या सांगोला तालुक्यात आहे. तालुक्यामध्ये हाय मी म्हणून बोलतोय बाकी काय. कारण का भाजपनं आम्हाला लय त्रास दिलाय. काय दिलाय? काय म्हणजे तुम्हाला सांगतो नाही, काय नाही ते काय कानून काढायला लागले, कानून कायदा काढायला लागले. मग काय त्याला काय करायचं मला सांगा बरं. ह्या गोरगरिबाने कसं जगायचं मला सांगा बरं. आणि ही कशी झाली, मोठी माणसं चांगली मोठी झालीत. आणि ही शेतकरी, आम्ही शेतकरी बघा, ही पिशवी बघा, ही बघा भाजी घेऊन चालली. या पिंडीला किती भाव आहे? 5 रुपयाला पिंडी घेतली. आता शेतकऱ्यांना कसं ऐकायचं मला सांगा. म्हणजे असा प्रश्न आहे ना. आता घाम करतोय शेतकऱ्याचा, आता येतोच घाम आता सोडा. पण आता विषय कसा आहे, भाजप आल्यामुळं आम्हाला लई टेन्शन आले. हां, प्रत्येक शेतकऱ्याला टेन्शन आहे, आम्हालाच नव्हतं, प्रत्येक टेन्शन. आता यंदा सुट्टी नाही. आता यांना ते मतदानच करायचं नाही. आणि त्यात आरक्षण नाही मराठ्याला. आम्ही मराठ्याचा आहे, मी मराठ्याचा. त्यात मराठ्याला आरक्षण नाही. मग आता ह्याला काय कारण आहे मला सांग. जरांगे पाटलांच्या मागं जायचं. मग आता सवालच नाही येत. आमचा नेता ते जातं म्हणून आम्ही ठरवणार. हां, जरांगे पाटील ठरवणार आम्ही. आधी एक म्हणणं आहे बघा, शाजीबापूला आम्ही मतदान देऊ, पण शाजीबापूनं पक्ष सोडला पाहिजे. शाजीबापू जे पहिले होतं त्या जर पक्षात गेलं तर आम्ही शाजीबापूला मतदान करणार ढाण्या वाघाला. आणि जर ते नाही त्या पक्षात गेलं आणि जर भाजपसोबत राहिलं तर बापूला आम्ही मतदान करणार नाही. उघडमध्ये सांगणार आम्ही.
या पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी सांगोला बाजारामधल्या लोकांच्या आहेत. खरं तर लोकसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथल्या लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या निमित्तानं लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय, लोकांशी बोलतोय, त्यांचं म्हणणं ऐकून घेतोय. खरं तर लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल त्या ठिकाणी वाजलेत. आत्ता काही जणांच्या याद्या जाहीर झालेत, बऱ्याच जणांच्या उमेदवारी याद्या पुढे जाहीर होतील. नाराजी नाट्य मोठ्या प्रमाणामध्ये आहे, परंतु तिथल्या भागातला एखादी लोक काय पद्धतीचा विचार करून निवडणुकीमध्ये निर्णय घेतात, आपली मतं मांडतात, हे खरं तर पाहणं मजेशीर गोष्ट आहे. सांगोला संपूर्ण शहरामध्ये आलो त्यावेळेला इथली लोक लोकसभेच्या निवडणुकीकडे आमदारकीच्या परिपक्षातून जास्त बघतात, किंवा इथं जसं मी मगाशी लोकांना बोललो, काही जण शाजी बापूंचं नाव घेत आहेत, काही जण बाबासाहेब देशमुखांचं नाव घेत आहेत, आणि आपला नेता जो ठरवेल त्या हिशोबाने मग पुढं आम्ही त्या निवडणुकीमध्ये मतदान करू, अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे. खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा संपूर्ण बाजार फिरत असताना या भागामध्ये नव्यानं त्या ठिकाणी लोकांमध्ये जात काम करणारे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं वजन मात्र आमदारकीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं चित्र इथं पाहायला मिळतं आहे. लोक आम्ही बाबासाहेबांना आमदार करणारच अशा पद्धतीच्या भूमिका इथं घेत आहेत. शाजीबापूंच्या बाबतीमध्ये 1-2 लोक जरी सकारात्मक बोलले असले तरी बऱ्याच भागामध्ये त्या ठिकाणी नाराजी देखील त्या ठिकाणी लोकांनी त्या ठिकाणी बोलून दाखवले, आणि वेगवेगळ्या पद्धतीनं लोक त्या ठिकाणी चर्चा करतात. एकूण जर ह्या संपूर्ण सांगोला तालुक्याच्या शहरामधल्या रिपोर्टचा जर तुम्ही स्कोर बघितला तरी तो स्कोर भाजपच्या विरोधात आणि बाबासाहेब देशमुखांच्या बाजूने जातानाचे चित्र या बाजारामध्ये तरी पाहायला मिळतं आहे. कॅमेरामॅन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, सांगोला.